रिच डॅड पुअर डॅड मधून श्रीमंतीचे काही महत्वाचे धडे समजून घेऊया. रॉबर्ट कियोसाकींचा हा विचार पैशाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच बदलून टाकतो. कियोसाकींना 2 प्रकारचे वडील लाभले आणि दोघांचे पैशांबद्दलचे विचार अगदी टोकाचे वेगळे होते. त्यांचा सल्ला तर बघा, अगदी एकमेकांच्या विरुद्ध. एक वडील म्हणायचे, जोखीम टाळा, तर दुसरे, जोखीम मॅनेज करायला शिका. आणि हाच तो महत्वाचा फरक आहे. अनेक मध्यमवर्गीय लोक इथेच तर चुकतात. रिच डॅडसाठी श्रीमंती म्हणजे बँकेतले पैसे नव्हते, तर ती एक मानसिकता होती. आणि इथूनच सुरू होतो रिच डॅडचा पहिला आणि सगळ्यात महत्वाचा धडा. फरक अगदी स्पष्ट आहे. गरीब आणि मध्यमवर्गीय पैशासाठी राबतात, श्रीमंत मात्र पैशाला कामाला लावतात. म्हणजे आपलं लक्ष फक्त पगारावर न ठेवता इन्कम देणाऱ्या गोष्टी बनवण्यावर हवं. आणि गंमत बघा, रिच डॅडने ॲसेट आणि लायबिलिटी या 2 शब्दांची एकदम सोपी व्याख्या केली आहे. ॲसेट म्हणजे काय, तर जी गोष्ट आपल्या खिशात पैसे टाकते. आणि लायबिलिटी, जी गोष्ट आपल्या खिशातून पैसे बाहेर काढते. श्रीमंत होण्याचा हाच तर मूळ नियम आहे. हा फरक ओळखा आणि फक्त ॲसेट्स खरेदी करा. तर मग हे आर्थिक मार्ग नक्की कसे काम करतात? त्यासाठी रिच डॅडचा कॅश फ्लो क्वाड्रंट पाहूया. यातून आपल्याला कळतं की जगात लोक 4 प्रकारे पैसे कमवतात. पहिला आहे ई म्हणजे एम्प्लॉई, सोप्या भाषेत सांगायचं तर नोकरी. दुसरा आहे एस म्हणजे सेल्फ एम्प्लॉयड, म्हणजे स्वतःचा छोटा मोठा व्यवसाय. तिसरा आहे बी म्हणजे बिझनेस ओनर. हे एक अशी सिस्टम बनवतात जिथे लोक त्यांच्यासाठी काम करतात. आणि चौथा आय म्हणजे इन्व्हेस्टर. इथे पैसाच आपल्यासाठी आणखी पैसा कमवतो. आर्थिक स्वातंत्र्यासाठी डाव्या बाजूकडून म्हणजे ई आणि एस मधून उजव्या बाजूकडे म्हणजे बी आणि आयकडे जायचंय. आणि हे सगळं शक्य होतं निवडीच्या सामर्थ्यामुळे. आपल्याकडे मन आणि वेळ या 2 मोठ्या शक्ती आहेत. आपण खर्च केलेला प्रत्येक रुपया आपलं भविष्य ठरवतो की आपण श्रीमंत होणार, गरीब की मध्यमवर्गीय. प्रश्न हा आहे की आपण आपल्या पैशाने नेमकं कोणतं भविष्य घडवतोय.